कसं आहे ना पब्लिक, मी तुमचा लाडका निखिल. ते माणसाने कसलं एवढं ढग दाखवतंय बघा, कसलं भारी व्ह्यू होतं पुण्यामध्ये. मस्त पावसाचं वातावरण झालं होतं. आपण मित्राकडे गेलो होतो. त्यानंतर काय येता येता फुल मग म्हणलं काय घरी जावं. तर घरी जात जाता बघतो तर काय घरापाशी आलो फुल पाऊस पडत होता. अरे पावसाळ्यात पाऊस पडत नाही तेवढा आत्ता पाऊस पडत होता. मग काय म्हणलं जाऊ द्या, थांबून घेतलं, भिजायला नको. ते झालं दुपारी. दुपारनंतर धनकवडीचा उरूस होता. म्हणलं आपण तिकडे जावं, साऊंड असणार ना आपण जाणार नाही असं होणारच नाही. त्यानंतर इथं आल्यानंतर टेस्टिंग चालू होतं रुद्र ऑडिओचं. म्हणलं तो पण आपण दुसरे साऊंड बघून येऊ, नंतर आल्यावर कॉम्पिटिशन बघू. मग काय इकडे आल्यानंतर JBL होतं इंटरनॅशनल. तुम्ही आला असाल, तुम्हाला कोणता साऊंड वाजला कळला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर आल्यावर काय मग म्हणलं जाऊ दे आता, हे बघून झालं होतं JBLचं. इथं उजेडात एवढं दिसत नव्हतं, त्यामुळे इथं आलो काय घरी जाताना परत कॉम्पिटिशन चालू झाली होती अथर्वची आणि रुद्र ऑडिओची. कोणता साऊंड वाजला त्यानंतर कोणता साऊंड वाजला तुम्हाला कळला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर पुढं म्हणलं जाताना तर बघा लेझर शो कशा केला होता अथर्व साऊंडवाल्याने, फुल मज्जा येत होती. त्यानंतर काय येता येता लवर्स ग्रुपचं काम बघा कसे लाइटिंगचे बॉलवर खाली होत होते, फुल आकर्षक रोषणाई त्यांनी केली होती. त्यानंतर काय तुम्ही म्हणशाल रात्री एवढ्या कुठं चाललाय, अरे कुठं नव्हतं जायचं, आपल्या मामा दिवसाची पूजा होती त्यासाठी गावाला जायचं होतं. मग काय गाडीमध्ये पहिल्यांदा गॅस बीस भरून घेतला आणि त्यानंतर जाताना काय मस्तपैकी गाडीमध्ये फुल गाणी लावून. तर मला कळनच रात्री किती वाजता घरी पोहोचलो. अरे लय उशिरा पोहोचलो, 1 वाजला होता. त्यानंतर काय मग पोचलो बिचलो बा किती वाजले, खोटं नाही बोलत आपण कधी, बघून घे किती वाजले. त्यानंतर मामाने बा कशी मस्त लाइटिंग बिटिंग केली होती. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.